प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतितान जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. आपण अष्टांग हृदयाचा जो शल्यविधी किंवा शस्त्रविधी अध्याय आहे तो बघत आहोत. या शस्त्रविधी अध्यायामध्ये विशेष करून आपण बघत असताना कोणकोणती शस्त्र कशी कशी तयार करायची आणि त्याचे उपयोग कसे करायचे या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. हे करत असताना त्याच्यामध्ये जे आपण शस्त्र किंवा जी वेगवेगळी शल्य उद्धरणासाठी किंवा पाटन छेदन या गोष्टी करण्यासाठी जी शस्त्र आहेत ती कशा पद्धतीने वापरायची आणि त्या शस्त्रांचे उपयोग कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. तर ह्याच्यामधले आपले काही श्लोक वाचून झालेले आहेत आणि आपला 15 श्लोक झालेले आहेत आणि आपण 16वा श्लोक जो आहे तर तो आज आपण वाचणार आहोत. तर ह्या 16व्या श्लोकामधनं आपण पुढच्या जे काही शस्त्र आहेत तर त्यांची माहिती करून घेणार आहोत. तर हे करत असताना त्याच्या बरोबरीनं एक महत्वाचा भाग म्हणजे की आता येत्या सोमवारी पहिला सोमवार आहे तर पाठांतर स्पर्धा असणार आहे आणि या पाठांतर स्पर्धेसाठी 16वा अध्याय आणि 3ही प्रकृती हे पाठांतरासाठी आहे. तर सगळ्यांनी बहुसंख्येने भाग घ्यावा असं एक सगळ्यांना आवाहन आहे. याला काही काय म्हणतो त्याला एंट्री फी वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही सगळ्यांचं पाठांतर व्हावं हाच मेन उद्देश त्याच्यामधला आहे. सो पुन्हा एकदा आपण वाचनाकडे येऊयात. 26वा अध्याय त्याच्यामधला 16वा श्लोक. आपण करपत्रापर्यंत बघितलेलं होतं की छेदे अस्नाम करपत्रंतु खरधारम दशांगुलम विस्तारे द्व्यंगुलम सूक्ष्म दंतम सुत्सुरुबंधनम. आता हे कसं करावं तर करपत्र जे आहे तर ते विशेष करून अस्नाम म्हणजे हाडांचं छेदन करण्यासाठी छेदे अस्नाम असं म्हटलेलं आहे तर ते वापरायला पाहिजे. म्हणजे आपण हॅक्सॉ किंवा ज्याला आपण ब्लेड म्हणतो किंवा करवत म्हणतो तर त्याप्रमाणे करपत्र तर अशी ही आहे. आणि विस्तारे द्व्यंगुलम सूक्ष्म दंतम सुत्सुरुबंधनम ते व्यवस्थित त्याला पकडता येईल अशी त्याला मूठ असायला हवी. त्याच्यानंतरचं जे आहे ना त्याच्यामध्ये स्नायुसूत्र कचच्छेदे कर्तरी कर्तरी निभा. आता स्नायू सूत्र आणि कच यांच्या छेदनासाठी कर्तरी वापरावी ती कशी तर कर्तरी प्रमाण. आता कर्तरी प्रमाण करावी म्हणजेच काय तर कात्री जी आहे तर ती रेग्युलर आपली कात्री असते त्याच पद्धतीने ती कात्री असायला हवी आणि तशी आपल्याला ती वापरता येत असते. आणि ते कशासाठी वापरायचं आहे तर स्नायू सूत्र आणि कच छेदे स्नायू कापण्यासाठी सूत्र कापण्यासाठी किंवा कच म्हणजे केस कापण्यासाठी. केस म्हणजे कुठले तर आपण काही ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल की सुचरिंगसाठी सुद्धा केस किंवा बाल घ्यावेत असं सांगितलेलं आहे. तर ह्या केसांच्या कटिंगसाठी म्हणजे ज्या वेळेला आपण हे करणार आहोत सुचरिंग करणार आहोत तर ते सुचर्स कट करण्यासाठी म्हणून स्नायू आणि सूत्र असाही शब्द वापरलाय. सूत्र म्हणजे आपण जे सुचर्स घेणार आहोत तर ते कट करण्यासाठी म्हणून कर्तरी असायला पाहिजे. अजून एक कर्तरीचा उपयोग म्हणजे की ज्या ठिकाणी आपल्याला ऑपरेटिव्ह करायचं आहे तर त्या एरियामध्ये जर का केस असतील तर त्याचं निर्हरण करण्यासाठी म्हणून सुद्धा कर्तरी वापरावीत. मग विशेष करून म्हणजे प्लेन सरफेसवरचे जे आहेत ते ह्या पद्धतीने नाही काढले जात कर्तरीने परंतु पापणीचे केस आहेत किंवा आपण जर का मोतीबिंदू किंवा ह्याचं डोळ्यांचं कुठलंही शस्त्रकर्म अर्माचं वगैरे शस्त्रकर्म करत असू तर त्या ठिकाणी मात्र केस कापण्यासाठी म्हणून आपल्याला कच म्हणजे जे पक्ष्म किंवा डोळ्यांच्या पापणीचे जे केस आहेत ते कापण्यासाठी म्हणून एक कात्री असायला पाहिजे आणि म्हणून तिला कर्तरी असं म्हटलेलं आहे. आणि स्नायुच्छेदे असं पण म्हटलंय तर स्नायूंना कापण्यासाठी कर्तरी असावी. तर कात्रीची किंवा सीझर ज्याला आपण म्हणतो ते कापण्यासाठी जेव्हा ही स्नायू करतानासाठी वापरली जाते तर त्यावेळेला जनरली आताच्या ऑपरेटिव्ह मध्ये आपण बघतो की स्नायू जे आहेत ना तर ते कापण्यापेक्षा सुद्धा सेपरेट करणं हा भाग जास्त केला जातो. सो सेपरेशन ऑफ द मसल्स ही गोष्ट आहे परंतु सुरुवात जी आहे ना त्याच्यामध्ये एक ठिकाणी थोडासा कट देऊन मग ते सेपरेशन केलं जातं. सो त्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे काय आहे तर स्नायू छेदे असंही म्हटलेलं आहे. तर स्नायू छेदनासाठी ही एक कर्तरी असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर वक्त्र रुजुधारम द्विमुखम नखशस्त्रम नवांगुलम सूक्ष्म शल्योद्धृतिच्छेद भेद प्रच्छान लेखने. आता नखशस्त्र म्हणून एक सांगितलेलं आहे. सूक्ष्म शल्य उद्धृती छेद भेद प्रच्छान लेखने म्हणजे हे कशासाठी वापरायचं आहे तर सूक्ष्म शल्य म्हणजे अगदी छोटंसं एखादं शल्य असेल तर त्याच्या छेदनासाठी त्याच्या भेदनासाठी असं म्हणून जे आहे ना तर ते हे नख
शस्त्र असं म्हटलेलं आहे. मग हे नखशस्त्र, आता हा शब्द आलेला आहे, हा नखशस्त्र. तर ते कसं आहे, वक्र रुजू धार, वक्र असणारं म्हणजे किंचित वाकडं असणारं अशा पद्धतीचं हे. त्याच्यानंतर रुजू दुसरा एक प्रकार असेल त्याच्यामधला की सरळ असणारं. त्याच्यानंतर धार, धार त्याला असली पाहिजे, धार आहे त्याला विशिष्ट. ओके, सो त्या धारेच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. आणि नवांगुलम हे किती आहे तर 9 अंगुल लांब असं हे नखशस्त्र सांगितलेलं आहे. आता नखशस्त्र 9 अंगुल लांब म्हणजे 9 म्हणजे बऱ्यापैकी मोठं झालं आहे, म्हणजे एवढे एवढे झाले ते. आणि मग ते कशासाठी वापरायचं तर ते आपल्याला विशिष्ट छोटं एकदम जे शल्य आहे ना तर ते काढण्यासाठी म्हणून वापरायचं आहे. तर आता हे नखशस्त्र जे आहे त्याच्यामध्ये 9 बोट लांब आहे आणि त्याला 2 द्विमुखम असं म्हटलेलं आहे, म्हणजे 2 मुख आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला त्याच्या मुख आहे. त्याच्यानंतर त्यामधल्या दोघांपैकी वक्र आणि रुजू धार, म्हणजे एकाची जी धार आहे ती सरळ आहे आणि एकाची जी धार आहे ती वक्र आहे, म्हणजे वाकडी आहे. मग हे कशासाठी काढायचं आहे, म्हणजे आता हे जे नखशस्त्र आहे तर ते करत असताना त्याच्यामध्ये काही विशिष्ट अगदी छोटी जी शल्य आहेत, सूक्ष्म शल्य, तर त्यांच्या उद्धृतीसाठी, ती शल्य काढण्यासाठी म्हणून, किंवा दुसरं जे आहे ते सूक्ष्म शल्य उद्धृती, छेद, प्रच्छान आणि लेखने, छेदन करण्यासाठी, प्रच्छान करण्यासाठी, लेखन करण्यासाठी असं ते वापरायचं आहे. आता त्याच्यामध्ये हे कसं आहे ना, द्विमुख असं म्हटलंय, म्हणजे त्याला 2 मुख आहेत, म्हणजे ज्याला आपण 2 ब्लेड्स आहेत असं आपण त्याला म्हणू. आणि हे असं लांब आहे 9 अंगुळ आणि मग ते इथे ते त्याचं काम आपण करणार आहोत. सो ह्या पद्धतीनं सूक्ष्म शल्य उद्धृती, छेद, भेद, प्रच्छान, लेखने. आता 9 अंगुळ म्हणजे साधारणपणे आपल्या पंजाच्या लेंथचे जे झालं, मग ते पंजाच्या लेन्स म्हणजे मागच्या बाजूला त्याला टॉंग्स असतात ना तसं, आणि हे पुढच्या बाजूला आहे. आणि मग तिथे आपण छेदन करण्यासाठी, भेदन करण्यासाठी त्याची जी धार आहे तर ती त्या पद्धतीने आपल्याला वापरता येते. सो इथे सूक्ष्म शल्य उद्धृती, छेद, भेद, प्रच्छान, लेखने. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये एकधारम चतुष्कोनम प्रबुद्धाकृती चैकतः दंतलेखनकम तेन शोधयेत दंतशर्कराम. आता ह्याचं नाव आहे दंतलेखनक. दंतलेखनक आहे. मग त्याने काय करावं, तेन शोधयेत दंतशर्कराम, म्हणजे दंतलेखनकम तेन दंतशर्कराम शोधयेत, म्हणजे दंतशर्करा जी आहे तर त्याचं शोधन करण्यासाठी म्हणून हे शस्त्र वापरावं. आता दंतशर्करा म्हणजे काय तर आजकालच्या आपण ह्याच्यामध्ये ज्याला स्कर्वी म्हणतो, किंवा दातांच्या ठिकाणी असणारं जे टार जमलेलं आहे ते म्हणतो, किंवा जेव्हा दंतादीनां मलाढ्यत्वम, दंत पुप्पुट जे आहे तर त्याच्यासाठी म्हणून. तर असं जे आहे ना तर ते दंत लेखन करणारं, दातांच्या ठिकाणी लेखन करणारं असं. मग ते कसं आहे तर एकधारम चतुष्कोनम प्रबद्धाकृती चैकतः, हे जे आहे ना तर एका बाजूला त्याला धार आहे आणि एक बाजू जी आहे तर ती च ऐकतः प्रबद्धाकृती, आकृती म्हणजे त्याला पकडता येईल अशा पद्धतीचा, आणि ती मुठीसारखी आहे. आणि मग ते जे आहे ना तर ते आपण दंतशर्करा काढण्यासाठी म्हणून वापरतो. म्हणजे एका बाजूला त्याच्या धार आहे, म्हणजे आता हे चतुष्कोन म्हणजे 4 चौकोनी असं आहे, म्हणजे काय म्हणू आपण ज्याला की चारी बाजूनी प्लेन सरफेस असणारं असं, ज्याला वरती मूठ आहे असं आणि खालती त्याला धार आहे असं. आणि ह्याच्याने काय करू शकतो आपण तर दंतलेखन ही गोष्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे दंत शर्करा ही आपण त्याच्यातनं बाजूला काढू शकतो. तर त्यासाठी ही विशेष करून दंतलेखनक हे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचा जो श्लोक किंवा त्याच्या पुढचं जे शस्त्र सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये वृत्ता गूढ दृढा पाशे तिस्रः सुच्यः अत्र सीवने मांसलानां प्रदेशानां त्रस्ता त्र्यंगुलमायता. आता वेगवेगळ्या सूचिका किंवा सुई सांगितलेले जे आपण सुचरिंगसाठी वापरतो ती. त्याच्यानंतर अल्प मांसास्ति संध्यस्थ व्रणानां व्यंगुलायता व्रीहि वक्त्रा धनुर्वक्त्रा पक्वामाशय मर्मसु सा सार्धद्व्यंगुलाः. आता हे कुठे कुठे कोणकोणत्या पद्धतीने या सूचिका किंवा सुया वापरायच्या आहेत तर त्याच्यानुसार या सुयांची जाडी, लांबी, रुंदी आणि आकार या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ह्या जाडी, लांबी, रुंदी आणि आकार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आणखीन त्याच्यामध्ये काय तर वृत्ता दृढ गूढ दृढा, वृत्त म्हणजे वाटोळ्या असणाऱ्या, म्हणजे त्याची जी बॉडी ऑफ
सूचिका जी आहे तर ती राऊंडेड आहे, म्हणजे आपण राऊंड निडल म्हणतो ना ती. त्याच्यानंतर गूढ दृढा पाशे, पाश म्हणजे ज्याच्यामधनं दोरा ओवला जातो असा तो पाश, आणि मग तो दोरा ओवला जिथे जातो म्हणजे सुईचं जिथे भोक असतं तिथनं घातल्यानंतर ते दृढ राहायला पाहिजे असं. सो वृत्ता गूढ दृढा पाशे. तिसरा सुच्चहा अत्र सीवने. 3 प्रकारच्या सुया इथे सीवनीसाठी सांगितलेल्या आहेत. तिसरा सुच्चहा, 3 प्रकारच्या सुया. मांसलानाम प्रदेशानाम त्रस्रा त्र्यंगुल मायता. आता मांसल प्रदेश जे आहेत तर ते शिवण्यासाठी जी आहे ना ती कशी आहे, ती त्रस्र. त्रस्र म्हणजे काय तर 3 धारा असणारी, म्हणजे ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये कट निडल म्हणतो. राऊंड निडल असतं ना, ज्या वेळेला तुम्ही सुचरिंग केलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सुपरफिशियल हे करण्यासाठी जे आहे तर त्याच्यामध्ये जर राऊंड निडल घातले तर ते लवकर स्किनला कट नाही करू शकत, आणि म्हणून पुढच्या बाजूला थोडस त्याला शार्पनेस दिलेली आणि तो राऊंडनेस जो असतो तो कट केलेली अशी निडल वापरली जातात. सो त्याला कट निडल असं म्हणतात. आणि ह्याचा हा एक प्रकार आहे. आणि ते कुठे वापरायचं आहे तर मांसलानाम प्रदेशानाम, जिथे जिथे मांसल प्रदेश आहेत म्हणजे जिथे बेली जास्त आपल्याला मिळते तर अशा ठिकाणी ती निडल वापरायची आहे. त्याच्यानंतर ती कशी असेल तर त्र्यंगुल मायुता, 3 अंगुळ आयत असणारी, म्हणजे 3 अंगुळ लांब असणारी अशी, म्हणजे जी त्या सूचिकेची जी लेंथ आहे ती 3 अंगुळ लांब अशी असायला पाहिजे. आता सुई म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्ट्रेट सुई आणि धागा असं नॉर्मली येतं की जे आपण कपडे वगैरे शिवायला वापरतो, परंतु ज्या वेळेला आपण ह्याच्या सुयांचा विचार करतो तर स्ट्रेट निडल पण असतात, कर्व्ड निडल पण असतात. कर्व्ड मध्ये राऊंड बॉडी निडल, म्हणजे त्यांचं पूर्ण बॉडी राऊंड आहे अशी, आणि त्याचा जो टोक आहे की जिथनं आपण छेद घेतोय कुठल्याही ह्याचा सुचर करण्यासाठी, तर ह्याच्या ठिकाणी जिथे कट असतो तर त्याला कट निडल असं म्हणतात. सो राऊंड बॉडी निडल, कट निडल, स्ट्रेट निडल आणि कर्व्ड निडल असे आत्ताच्या ह्याच्यानुसार मॉडर्न नुसार प्रकार वेगवेगळे सांगितलेले आहेत. आत्ताच्या ह्या श्लोकामध्ये वृत्ता दृढ गूढ दृढा पाशे, तिसरा सुच्चहा अत्र विद्यते. त्याच्यानंतर मांसलानाम प्रदेशानाम त्रस्रा त्र्यंगुल मायता, 3 अंगुळ लांब असणारी. त्याच्यानंतर अल्प मांसास्ते संध्यस्ते व्रणानां द्व्यंगुलायता, जिथे अल्प मांस आहे, थिन आहे मसल, खूप जास्ती जाड नाही, म्हणजे त्याचा जो आपण टिश्यू घेणार आहोत हे करण्यासाठी तर तो खूप मोठा नाहीये, म्हणजे अल्प मांस असताना किंवा अस्थिच्या अगदी जवळ सुचरिंग करत असताना किंवा संधीच्या ठिकाणी म्हणजे कार्टिलेज वगैरे शिवत असताना ही कशी पाहिजे तर द्व्यंगुलायता, 2 अंगुळ लांब असणारी. मग ती छोटी निडल लागेल जरा आपल्याला, फार मोठी निडल असून उपयोगाची नाही. आणि व्रीही वक्त्रा धनुर्वक्त्रा पक्वामाशय मर्मसो. आता आमाशय आणि पक्वाशय हे जे आहेत तर त्यांच्या ठिकाणी किंवा मर्मस्थानाच्या ठिकाणी आपल्याला जर का सुचरिंग करायचं असेल तर ती कशी पाहिजे तर धनुर्वक्त्रा, म्हणजे कुठलेही इंटेस्टिनल सुचर्स आपण करणार आहोत किंवा ज्यामध्ये आपण पक्वाशयाच्या ठिकाणी सुचर्स घेणार आहोत, मर्माच्या ठिकाणी सुचर्स घेणार आहोत तर त्या ठिकाणी कर्व्ड निडल आपल्याला वापरायचे आहेत. आणि ही कशी असायला पाहिजे, अर्ध अंगुला. अर्ध अंगुला म्हणजे अर्धा प्लस 1 म्हणजे 1.5 अंगुळ लांब असणारी अशी ही निडल असायला पाहिजे. सो ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या 3 निडल आपण बघितल्या. त्याच्यामध्ये एक निडल जी आहे तर त्याच्यामध्ये 3 अंगुळांची, एक निडल 2 अंगुळांची आणि एक निडल 1.5 अंगुळाची म्हणजे 1.5 अशी. तर हे 3 प्रकारच्या वेगवेगळ्या निडल सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये वक्त्र, स्ट्रेट निडल आणि धनुर्वक्त्र म्हणजे धनुष्यासारखी वाकलेली, म्हणजे ज्याला आपण कर्व्ड निडल म्हणतो अशी. तर ह्या निडल्सचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर सार्ध द्व्यंगुला इथपर्यंत झालं. सर्व वृत्तास्त चतुरंगुलाः कूर्चो वृत्तैक पीठस्था सप्ताष्टो सुबंधनाः तो योजो नीलिका व्यंग केश शातेषु कुट्टने. आता आणखीन काही वेगवेगळ्या सूचिका सांगितलेल्या आहेत. सर्व वृत्तास्ता चतुरांगुला, 4 अंगुळ लांब असणारी. त्याच्यानंतर वृत्त म्हणजे राऊंड बॉडी निडल असणारी अशी. आणि कूर्च वृत्त एक पीठस्था सप्त अष्ट वा सुबंधना, 7 किंवा 8 सुया, सप्त अष्ट वा 7 किंवा 8 आपण वेगवेगळ्या सूचिका वापरणार आहोत. कशासाठी या सगळ्या तर सुबंधना, ज्या पद्धतीने आपल्याला सुचरिंग खूप चांगलं व्यवस्थित करता येईल अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या निडल असायला पाहिजेत. आणि संयोजो नीलिका व्यंग केश शातन कुट्टने, नीलिका व्यंग केश शातन अशा ठिकाणी कुट्टने, कुट्टने म्हणजे आपण ज्याला आपण हे म्हणतो ना
टॅटू करणं, तर त्याच्यासाठी पण ह्या सुया वेगवेगळ्या वापराव्यात असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर केशशात, तर केशशात म्हणजे केस जर का गळत असेल तर त्या ठिकाणी सूचिका वेधन केलं जातं. विशिष्ट पद्धतीनं तिथे वेधन केलं गेलं की त्या फॉलिकल्स ग्रो व्हायला सुरुवात होते आणि तिथून केस यायला सुरुवात होते. सो ह्या काही वेगळ्या अजून सांगितलेल्या आहेत की 4 अंगुळ लांब असणाऱ्या 7 किंवा 8 अशा सुया आपल्याकडे असायला पाहिजेत. तर त्या कशासाठी वापरायच्या? संयोजो नीलिका व्यंग केश शातन कुट्टणे. नीलिका असताना म्हणजे त्वचेवरचा जर का डाग असतील निळ्या रंगाचे म्हणजेच काळ्या रंगाचे डाग असतील तर गरम करून जर का त्या ठिकाणी आपण हे केलं लावलं त्या ठिकाणी तर तो वरचा डाग निघून जातो. किंवा काही वेळेला त्या ठिकाणी आपण प्रच्छन्न कर्म केलं म्हणजेच व्यधन कर्म केलं तरी सुद्धा हे डाग निघून जातात. व्यंग म्हणजे वांग असणं ज्याला म्हटलं तर त्याच्यासाठी उपयोगी पडतो आणि विशेष करून केशशातासाठी ह्या विशेष करून ह्याचा उपयोग होत असतो. आणि कुट्टणं म्हणजे टॅटूइंग किंवा गोंदणं ह्याच्यासाठी सुद्धा या सूचिकांचा उपयोग होत असतो. ओके, याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धांगुल मुखैर्वृत्तैर अष्टाभिक कंटकैः खजः पाणिभ्यां मध्यमानेन घ्राणातेन हरेत अश्रू. आता इथे खज म्हटलेलं आहे. ह्याचं नाव काय आहे इन्स्ट्रुमेंटचं? तर खज. ओके, खज म्हणजे काय? तर आपण आत्ताच्या भाषेमध्ये रवी ज्याला म्हणतो म्हणजे ताक बनवण्यासाठी जी रवी करतो ना ती. मध्यमानेन असा शब्द आलेला आहे. मध्यमानेन म्हणजे मंथन करण्यासाठी. मध्यमान जी मंथन करून घ्राणे तेन हरेत अश्रू. म्हणजे त्यामध्ये मंथन केल्यानंतर घ्राणातून म्हणजे नाकातून हरित अश्रू, नाकातून जर का रक्तस्राव आपल्याला करवायचा असेल तर त्याच्यासाठी एक खज असायला पाहिजे. मग ही खज कसं आहे? तर खज म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो काय रवी. तर हे जे रवी आहे ना तर ती कशी पाहिजे? अर्धांगुल मुखैः. त्याचं मुख म्हणजे ते रवीचं जे टोक आहे ते छोटं असतं. किती असलं पाहिजे? तर अर्ध अंगुळ लांब म्हणजे आपलं एक अंगुळ असतं त्याच्यापेक्षा छोटं अर्ध पाहिजे. आणि वृत्त आणि अष्टाभिः कंटकैः गोलाकार असलं पाहिजे आणि त्याला 8 काटे असायला पाहिजेत. कंटक म्हणजे काटा. 8 प्रकारचे एलिव्हेशन्स त्याच्या ठिकाणी यायला पाहिजेत. कंटक म्हणजे ज्याला तर रवी तुम्ही बघितली असेल की त्याला असे एक चकत्या असतात तर तसं 8 चकत्या किंवा 8 कंटक असली पाहिजेत. आणि पाणिभ्यां मध्यमानेन म्हणजे हाताने त्या रवीला आपण घुसळलं की काय होणार आहे? घ्राणातेन हरेत अश्रू म्हणजे घ्राणातून अश्रू स्राव करणं ह्याच्यासाठी म्हणून ते केलेलं आहे. आता ज्या वेळेला घ्राणातून रक्तस्राव करवायचा आहे तर हे रक्तस्राव कशासाठी करायचा आहे? तर तुम्हाला काही घ्राणाच्या संदर्भामधले व्याधी माहिती असतील की ज्याच्यामध्ये इन्फ्लमेशन्स आहेत, पाक आहे, दाह आहे किंवा इतर दीप्त वगैरे असे काही सांगितलेले आहेत. तर अशा वेळेला तिथनं रक्तस्राव करवणं ही गोष्ट महत्वाची राहते. मग अशा वेळेला ती रवी किंवा खज जे आहे ते आतमध्ये घालून त्याला मंथन करायचं की त्याचे जे काटे आहेत ते आतल्या म्युकोझाला, काटे म्हणजे त्याचे जे एलिव्हेशन्स आहेत ते त्या म्युकोझाला लागणार आणि तिथून रक्तस्राव होईल. रक्तस्राव झाल्यानंतर व्याधी बरा होतो आणि त्या करण्यासाठी हे खज म्हणून जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते वापरावं. ओके, त्याच्यानंतरचं जे आलंय हरित अश्रुक. त्याच्यानंतर व्यधनम कर्णपालीनाम युथिका मुकुलाननम. कर्णपाली व्यधन करण्यासाठी काय वापरावं? तर युथिका मुकुल आननम. युथिका म्हणजे जुई. तर जुईचं मुकुल, मुकुल म्हणजे कळी. तर जुईच्या कळीसारखं असणारी आनन म्हणजे तोंड. म्हणजे जुईचं एकतर कळी आपल्याला माहिती पाहिजे. जुईची जी कळी असते तर त्याच्यासारखं मुख असणारं असं एक व्यधन कसलं? तर कर्णपाली व्यधन शस्त्र असं असावं कानाची पाळीचा वेध घेण्यासाठी. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की रिच्युअल्स मध्ये कानाच्या पाळी जी आहे ना तर त्याला पिअर्सिंग केलं जातं. फक्त ऑर्नामेंटल असं म्हणून नाही, कानात मध्ये काय ते बाली घालण्यासाठी फक्त नाही. तर हे एक इम्युनिटी वाढवणारं एक हे आहे कारण आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या काही इम्युनिटीच्या संदर्भामध्ये गोष्टी व्हायच्या किंवा केल्या जायच्या तर त्याच्यामधला हा एक संस्कार आहे की कर्णव्यधन संस्कार असं म्हटलं जातं. मग ही कर्णपाली जी आहे तर त्याचा वेध घेतला जातो. त्याच्यामध्ये ना एक दैवकृत छिद्र असतं. म्हणजे काय? उन्हामध्ये जर का आपण त्याला बघितलं तर सगळं जे काही ब्लड सप्लायचं जे जाळं दिसतं त्याच्यामध्ये एक जागा अशी असते की तिथे ब्लड सप्लाय नसतो किंवा ब्लड सप्लाय म्हणजे तिथे वेध केलेला असेल
तर ब्लिडिंग होणार नाही अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं जर का कान टोचले गेले तर त्याचा उपयोग जो आहे तर तो इम्युनिटी वाढावी म्हणून केला जातो असं वृद्ध वैद्य किंवा अनुभवी वैद्य सांगतात. सो त्यामध्ये हे व्यधन संस्कार म्हणजे कर्णपाली व्यधन संस्कार जो आहे तो करण्यासाठी म्हणून हे कर्णपाली व्यधन करणारं मुकुल आनन म्हणजे जाईच्या फुलाच्या कळीच्या प्रमाणात तोंड असणारं असं एक हे शस्त्र असावं. ओके. हा त्याच्यानंतर आरा अर्धांगुल वृत्तास्या तत्प्रवेशा अथोर्ध्वतः चतुरस्रातया विद्धे चोफम मांस पक्वाशय कर्णपालीच बहलाम. आता ज्या वेळेला ही पाळी किंवा कर्णपाली ज्याला म्हणतो म्हणजे इयर पिन्ना आणि त्याचा जो लोब्यूल आहे तर त्या लोब्यूलला जर का सूज आलेली आहे किंवा ज्या कारणामुळे सेल्युलायटिस आहे असे केसेस आहेत तर असं ज्या वेळेला आहे ना तर त्या ठिकाणी त्याचं काय म्हणू रक्त वाहवण्यासाठी तर ते काय करायला पाहिजे, ती सूज आहे तर ती पक्व होऊन ती फोडायची आहे आपल्याला. तर अशा वेळेला काय करायचं आहे तर त्या मध्ये एक आरा नावाचं शस्त्र आहे. आरा अर्धांगुल वृत्त आस्य, अर्ध अंगुल त्याचं पुढचं जे हास्य म्हणजे तोंड आहे तर ते वाटोळ किंवा गोलाकार आहे. तत्प्रवेशा अध ऊर्ध्वतः आणि बाकीचं जे आहे मागचं चतुरस्रा, मागचा जो भाग आहे तो चतुष्कोण, चतुरस्रा म्हणजे चौकोनी असणारा असा आणि फक्त वाटोळा भाग जो आहे तर तो शोधाच्या ठिकाणी फिरवायचा. म्हणजे मागचं जे चतुरस्र किंवा चौकोनी आहे ते हातामध्ये धरण्यासाठी आणि जे पुढे गोलाकार आहे म्हणजे गदेच्या आकाराचा थोडक्यात सांगायचं तर ते जे आहे तर ते कर्णपालीचं जिथे जाड झालेली आहे तर त्याच्या बहलाम बहलायाश्च शस्यते असं म्हटलं. म्हणजे बहल म्हणजे मोठी जाड झालेली अशी जी कर्णपाली आहे तिचा व्यधन करण्यासाठी म्हणून हे विशेष करून आरा नावाचं शस्त्र हे वापरलेलं आहे. आरा म्हणजे पुढे असा गोल आहे म्हणजे स्पियर आहे आणि मागे चौकोनी त्याला हँडल आहे असं अशा पद्धतीचं हे आरा शस्त्र आहे. ओके. त्याच्यानंतर बहलायाश्च शस्यते सूची त्रिभाग सुचिरा त्र्यंगुला कर्णवेदिनी. आता ही कर्णवेदिनी सूची असं म्हटलेलं आहे पुढे. मग आता ज्या वेळेला खूप आपण वरती बघितलं की आपण कुठलं आरा नावाचं शस्त्र वापरलेलं आहे हे करण्यासाठी पिअर्सिंग करण्यासाठी. परंतु पिअर्सिंग करत असताना समजा जाड असेल एखाद्याची कर्णपाली, मुद्रा सामुद्रिक म्हणून एक पुस्तक आहे, मग त्याच्यामध्ये शरीराचे कोणते अंगावयव कसे आहेत आणि त्याच्यानुसार त्याचं भविष्य किंवा त्या माणसाचं फ्युचर कसं असणार आहे हे एक प्रेडिक्शन केलं जातं. फेसबुक वरती किंवा इव्हन इन्स्टावरती युट्यूब वरती तुम्ही काही व्हिडिओ बघितलेले असतील की हात असा ठेवल्यानंतर कुठलं बोट उंच असेल तर व्यक्तिमत्व कसं असतं वगैरे. तर त्या पद्धतीनं कानाची पाळी जर का जाड असेल तर ऐश्वर्य प्राप्ती किंवा सुखप्राप्ती अशा पद्धतीनं ते सांगितलं जातं. तर अशी जर का जाड असणारी कर्णपाली आहे तर ह्या कर्णपालीचा वेधन घेण्यासाठी काय करावं तर बहलायाश्च शस्यते सूची त्रिभाग सुशिरा, सुशिर अशी असणारी म्हणजे जी काय म्हणू आपण ती पोकळ आहे. सुशिर म्हणजे पोकळ अशी त्रिअंगुला 3 अंगुळ लांब आणि त्रिभाग म्हणजे तिन्ही बाजूनी त्याला धार असणारी म्हणजे आपल्याला कट करताना कट निडल कशी असते ना तशा पद्धतीनं ती सूची वापरावी आणि ती पोकळ असायला पाहिजे. म्हणजे हलकी असेल तर ती पटकन हे होईल आणि त्याच्यातनं दोरा घालता येईल, ते काढता येईल आणि मग तो दोरा आपल्याला बांधून टाकता येईल म्हणून ती पोकळ सूची करावी. म्हणजे पुन्हा एकदा सूची हे केल्यानंतर जो धागा आहे तर तो आतमध्ये आपण त्याच्यामधनं घालू शकतो असा. सो सूची त्रिभाग सुशिरा त्र्यंगुला कर्णवेदिनी, ही कर्णवेदिनी नावाची सूची अजून एक सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आता जलौकांच्या बाबतीमध्ये पुढे आले. जलौक क्षार दहन काचोपल खादया लोहानी अनुशस्त्राणी तानी एवंच विकल्पयेत. आता ही अणुशस्त्र अशी सांगितली आहे. आधीच्या अध्यायामध्ये आपण अणुयंत्र अशी बघितलेली होती. आता ही अणुयंत्र म्हणजे कुठली तर आपले हात हे उत्तम अणुयंत्र आहे. याचं कारण हाताने आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो ही यंत्रांच्या बरोबरीनं. सो तशाच पद्धतीनं शस्त्रांमध्ये सुद्धा काही विशिष्ट अणुशस्त्र अशी सांगितलेली आहेत की जी अलोह आहेत म्हणजे पोलादापासून नाही बनवलेली परंतु वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपण यूज करू शकतो ह्या शस्त्र म्हणून. तर अलोहानी म्हणजे स्टीलची MS ची नसणारी अशी काही अणुशस्त्र आहेत. मग त्या अणुशस्त्रांमध्ये पहिलं काय सांगितलंय जलौका.
जलोका आपण बघतो की रक्तमोक्षणाचं उत्तम काम करतात आणि रक्तमोक्षणाचं काम करत असल्यामुळे त्यांना शस्त्रांमध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून अणुशस्त्र म्हणून जलौकेचं स्थान जे आहे ते अनन्यसाधारण आहे. सो जलौका. त्याच्यानंतर दुसरं आलेलं आहे क्षार. क्षार जे आहे ते आपण दहन कर्मासाठी किंवा क्षरण कर्मासाठी म्हणून वापरत असतो. सो क्षार लावणं हा जो भाग आहे ना तो सुद्धा शस्त्रक्रियेमध्ये आलेला आहे आणि म्हणून क्षार हे सुद्धा अणुशस्त्रांमध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर दहन काच उपल खादया. दहन म्हणजे काय तर अग्नी. तर आपण बऱ्याच वेळेला बघतो की समजा लॉक जॉईंट आहे तर तिथे अग्निकर्म केल्यानंतर तो जो जॉईंट आहे तो लगेचच मोकळा होतो. मग लॉक जॉईंट असताना आपण काय करायला पाहिजे तर अग्निकर्म करायला पाहिजे. मग अग्नी हा सुद्धा एक शस्त्र म्हणून वापरलेला आहे. अग्नीच्या कर्मासाठी म्हणून शलाका वगैरे सांगितले आहेत पण स्वतः अग्नी हा सुद्धा एक शस्त्र आहे. काही ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल की मस्लिन क्लॉथ टाकायचा त्याच्यावरती स्पिरिट वगैरे टाकून त्यांनी डायरेक्टली दहन कर्म सुद्धा केलं जातं आणि मग ते पाठीची दुखणे विशेष करून जिथे स्लिप डिस्क वगैरे असते असे पेशंट जे असतात ते बरे करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर काच. काच हे अणुशस्त्र सांगितलेलं आहे. काच सुद्धा कापण्याच्या दृष्टीने उत्तम आहे आणि म्हणून काच सुद्धा वापरली जाते. त्याच्यानंतर काच उपल नख आदया. उपल म्हणजे खडा. काही वेळेला वेगवेगळे खडे वगैरे आपण काही शस्त्रांसाठी वापरत असतो. मग आता उपल म्हणताना खडा म्हणजे आपल्याला जनरली सिलिकाचा खडा असं माहिती असतं पण त्याचबरोबरीने हिरक वापरणं किंवा आता जे तार्क्ष म्हणजे पाचू वापरणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येत असतात. त्याच्यानंतर नखादया. हा नख हे सुद्धा उत्तम शस्त्र आहे. तर बाकीच्या प्राणी म्हणजे इतर योनीतले जे प्राणी आहेत ते सगळे नखांचा उपयोग त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी, फाडण्यासाठी आणि खाण्यासाठी उत्तम पद्धतीने करत असतात. परंतु काही विशिष्ट जे ज्याला आपण हे म्हणू शल्य तर ती काढण्यासाठी नखांचा उपयोग होतो. अगदी साधं नेहमीच्या वापरातलं नखांचा उपयोग जो आहे ना तर त्याच्यामध्ये आपण पायामध्ये गेलेला काटा जो असतो तो काढण्यासाठी म्हणून नखांचा वापर बऱ्याच वेळेला करत असतो कारण नख बारीक असतात आणि त्याला ग्रीप चांगली असते. सो ह्या दृष्टीने नख ही सुद्धा अणुशस्त्र आहेत. अलोहानी अणुशस्त्राणी. अलोह असणारी ती अणुशस्त्र अशी त्याची व्याख्या. म्हणजे शस्त्र आणि अणुशस्त्रामध्ये फरक काय आहे तर जी पोलादाची किंवा जी स्टीलची किंवा लोखंडाची अयस यांनी बनतात तर ती किंवा धातूंनी जी बनतात ती शस्त्र आणि जी ह्या धातूंच्या व्यतिरिक्त सामानाने बनतात म्हणजे जी नॉन मेटल आहेत अशी जी आहेत ती सगळी अणुशस्त्र. ओके. अलोहानी अणुशस्त्राणी तानी एव विकल्पयत. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकत असतो. अपराणी अपि यंत्राणी उपयोगानी तथा यौगिकम असं म्हणलंय. इतर सुद्धा बरीच अशीच पद्धतीची यंत्र आणि शस्त्र आहेत की जी आपल्याला या विशिष्ट पद्धतीनं आपल्याला वापरता येत असतात. ओके. सो इथेपर्यंत जे आहेत तर ते शस्त्र अणुशस्त्रांबद्दल सांगतात. पुढचा श्लोक घेऊया. अलोहानी अणुशस्त्राणी तानी एवंच विकल्पयेत. अपराणी यंत्रादीनी उपयोगमच यौगिकम. अशा वेगवेगळ्या यंत्रांचा उपयोग आपण विशिष्ट पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. कशासाठी तर उत्पाट्य पाट्य सीव्य एष्य लेखन प्रच्छान कुट्टनम छेद्य भेद्य व्यधो मंथो ग्रहो दाहश्च तत्क्रिया. आता ह्या प्रत्येकाचं जे काय म्हणतो व्याख्या आहे ना तर ती तुम्हाला होमवर्क म्हणून घेऊन काढायची आहे. उत्पाट्य म्हणजे उत्पाटनासाठी, उत्पाटन करण्यासाठी. त्याच्यानंतर पाटन. पाटन म्हणजे काय तर फाडून काढणं ह्याला पाटन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सीव्य शिवण्यासाठी. त्याच्यानंतर एश. एश्य म्हणजे पाहण्यासाठी किंवा आपण एशणी वेगवेगळ्या बघितल्या होत्या ना त्या जसं आपण फिस्टुलाचा ट्रॅक कसा आहे हे बघण्यासाठी एषण कर्म करतो. एश्य. त्याच्यानंतर लेख्य लेखन करण्यासाठी सुद्धा या वापरलेल्या आहेत. प्रच्छान म्हणजे फासण्या देणे म्हणजे अगदी सुपरफिशियल स्किनवरती कट्स करायचे तर त्याच्यानंतर त्याच्यावरती आलाबू ठेवल्यानंतर आपण रक्तमोक्षण करत असतो. सो हे प्रच्छान. त्यानंतर कुट्टन. कुट्टन म्हणजे कुटणं किंवा एखादी गोष्ट आहे ती हळूहळू अशी करून काढून टाकली जाते तर त्याला कुट्टन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर छेद्य भेद्य व्यधः. छेदन करणं म्हणजे चक्क कापणं. भेद्य म्हणजे स्टॅक करून म्हणजे एखादा पुयाचा कोश असतो तर तो हे करण्यासाठी आपण कसं करतो सूचिका आहे ती गरम करून त्याच्यामध्ये जर का टाकली तर त्याचं भेदन होतं. सो छेद्य भेद्य
व्यध, व्यध म्हणजे वेधणं, म्हणजे एक्झॅक्ट पिन पॉइंट एखाद्या ठिकाणी तेवढाच पंक्चर करणं ज्याला आपण म्हणतो त्याला व्यधणं. त्याच्यानंतर मंथ म्हणजे घुसळण्याची क्रिया, जशी आपण त्या आरा शस्त्रामध्ये बघितली आता की नाकामध्ये ते आरा फिरवून सगळीकडनं रक्तस्राव करवणं. त्याच्यानंतर ग्रह म्हणजे पकडण्यासाठी, ग्रह म्हणजे पकडणे, गृहाण असं असतं ना ते. त्याच्यानंतर दाह कर्म करण्यासाठी, ह्या सगळ्या क्रिया करण्यासाठी या शस्त्रांचा आणि अणुशस्त्रांचा उपयोग होतो. आता ह्याच्या पुढे कुंठ, खंड, तनुस्थूल, रस्व दीर्घ वक्त्रताः शस्त्राणां खरधारत्वम अष्टौ दोषाः प्रकीर्तिताः. आता हे वेगवेगळे दोष सांगितलेत शस्त्रांचे, म्हणजे शस्त्र कशी असू नयेत हे त्याचं वर्णन आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते कुंठ. कुंठ म्हणजे बोथट असणं, त्याला धारच नसणं, म्हणजे कात्री घेतलं कापतोय अगदी साधं स्टिकिंग पण कापलं जात नाही, तर असं नसलं पाहिजे. ज्याला धार पाहिजे ते उत्तम धार असणारच असलं पाहिजे. दॅट इज कुंठ म्हणजे बोथटपणा. त्याच्यानंतर खंड, खंड म्हणजे अर्ध तुटलेलं असणं, व्यवस्थित नसणं. खंड म्हणजे खंडित या अर्थाने की ग्रीप आहे समजा कात्रीला, तर कात्रीचा एक कानच गेला, पकडता येत नाहीये, तर हे जे आहे ते खंड. त्याच्यानंतरचं आहे तनुत्व, फारच छोटं असणं, पातळ असणं की त्याला ग्रीपच येत नाही, आपल्याला पकडताच येत नाही. तुम्हाला माहिती असेल की अगदी ज्युनियर सिनियर फर्स्ट जेव्हा इयर असतं, म्हणजे ज्युनियर केजी सिनियर केजी पहिली, हे जे वय असतं त्याच्यामध्ये पेन्सिल किंवा खडू जर का तुम्ही बघितले विचारायला गेलात, आता हे खूप छान छान बदल आपल्याला मार्केटमध्ये झालेले दिसतात. तर आपल्याला विचारतात, आपण जर म्हटलं क्रेयॉन्स द्या तर नुसतं लगेच समोर नाही ठेवत, कितवीला विचारतात. मग आपण ज्युनियर सिनियर म्हटलं तर जाड क्रेयॉन्स देतात. त्याच्यानंतर 4थी 5वीला म्हटलं तर मग जरा पातळ क्रेयॉन्स असतात, बारीक क्रेयॉन्स असतात. म्हणजे का तर ग्रिप चांगली असली पाहिजे म्हणून, कारण लहान मुलांना ग्रिप तेवढी नसते, मग ते डेव्हलप होण्यासाठी म्हणून मोठी मोठी त्यांची इन्स्ट्रुमेंट्स असतात. तसं आपल्याला ज्या वेळेला एखादी गोष्ट करायची आहे तर त्याचा ग्रिप तरी यायला पाहिजे, मिळायला तरी पाहिजे, ते पकडायला तरी मिळालं पाहिजे. तर ते नसेल तसं तर त्याला तनुत्व, फारच पातळ असणं किंवा ग्रिप नसणं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर स्थूलत्व म्हणजे दुसरा पुढचा जो दोष आहे तो म्हणजे स्थूल, फारच मोठं असतं इन्स्ट्रुमेंट, कधी कधी गरजच नाही एवढं इन्स्ट्रुमेंट मोठं असण्याची, तर त्याला स्थूलत्व असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ह्रस्वत्व म्हणजे लेंथनी छोटं असणं. आता समजा आपल्याला कुठला तरी अबडॉमिनल रिट्रॅक्टर हवा आहे, पण अबडॉमिनल रिट्रॅक्टरची समजा लेंथ जी आहे तर ती 1 इंचाची आहे, तर ती नाही ना पुरत, कारण की तो खूप डीप आपल्याला वापरावा लागतो. मग जर का त्याची लेंथ उपयुक्त आहे तेवढी नाहीच आहे, तर मग तो दोष झाला त्याला ह्रस्वत्व हा. ओके. त्याच्यानंतर दीर्घत्व, फारच लांब असणं इन्स्ट्रुमेंट, म्हणजे आता कधी कधी समजा अबडॉमिनल सर्जरीज करायच्या तर 10 इंचेस पेक्षा सुद्धा मोठं, 12 इंचेस 14 इंचेस असं जर बनवलं तर त्याचा उपयोग नाही होणार, कारण खूप लांबून आपल्याला असं काम नाही करता येणार ना. सो कोयनेल कापाची कात्री असते बघा, खूपच मोठी असते, दोन्ही हाताने असं केलं जातं, पण त्याचं ब्लेड पण खूप मोठं असतं. पण तसं जर का खूप मोठं असणारं इन्स्ट्रुमेंट आपल्याला शरीराच्या इन्स्ट्रुमेंट ह्याच्यासाठी जर का वापरायचं झालं तर त्याला तो दोष होईल, कारण ते काम आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही, म्हणून दीर्घत्व हा एक दोष आहे. त्याच्यानंतरचा दोष आहे वक्रत्व, म्हणजे वाकडं असणं. आता इन्स्ट्रुमेंट वाकडं असणं, आता कर्ड इन्स्ट्रुमेंट्स बरीचशी आहेत हा, वल्सेलम वगैरे आपण वापरतो तसं, पण ते वाकडं आहे म्हणजे तो दोष नाहीये त्याच्यामध्ये. मग काय, तर त्याच्यामध्ये जी गोष्ट वाकडी नसायला पाहिजे किंवा सरळ नसायला पाहिजे ती वाकडी असणं, म्हणजे हे आता कर्तरी आहे, तर कर्तरी असताना ते एक स्ट्रेट सीझर्स असतात आणि कर्व सीझर्स असतात. तर कर्व सीझर्स हा दोष नाहीये त्याचा, परंतु स्ट्रेट सीझर आहे आणि एक पाता त्याचा वाकलेला आहे आणि म्हणून कापलं जात नाहीये, तर तो त्याचा दोष राहील. ओके. सो किंवा कर्व सीझर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाकलेपणा वेगळा वेगळा झालेला आहे म्हणून त्याला ग्रिप येत नाही आणि कटिंग होत नाहीये, तर तो दोष होईल. सो त्याच्यामध्ये वक्रत्व म्हणजे वाकडेपणा असणं हा त्याच्यातला दोष झाला. त्याच्यानंतर अजून एक आलेला आहे वक्तृत्व, शस्त्राणाम खरधारत्व. खरधार म्हणजे काय, तर त्याची धार खरखरीत झालेली असणं, काही वेळेला गंज लागणं किंवा खूप वेळेला नाही वापरलेले आहेत आणि म्हणून ती शस्त्र जी आहेत ना तर ती तशीच पडू नयेत आणि म्हणून त्याची धार गेलेली आहे, तर खरधारत्व हे त्याचे 8 दोष सांगितलेले आहेत. ओके. सो शस्त्रांचे 8 दोष कुठले, तर कुंठ, खंड, तनुस्थूल, ह्रस्व दीर्घत्व वक्त्रताः शस्त्राणां खरधारत्वम अष्टौ दोषाः प्रकीर्तिताः. आता छेद्य भेदन लेखार्थम शस्त्रं वृंतफलांतरे तर्जनी मध्यमांगुष्ठैः गृहीत्वा सुसमाहिताः. आता हे सगळं काम करण्यासाठी कसं पकडायचं इन्स्ट्रुमेंट हे पण खूप महत्वाचा विषय असतो बरं का.
ज्या वेळेला 3rd इयरला किंवा 4th इयरला जेव्हा इन्स्ट्रुमेंट्स वरती ओरल होते सर्जरीचे, त्यावेळेला तुम्ही ते उचलून पकडताय कसं ह्याच्यावरती समोरचा जो एक्झामिनर असतो ना तो बऱ्याच वेळेला जज करत असतो. पण हे जजमेंट कशासाठी आहे तर ते तुम्ही जर वापरलं असेल तर तुम्हाला ते कसं पकडायचं हे माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून ते कसं पकडायचं, मग कोणकोणत्या कामासाठी पकडायचं आपल्याला तर छेदन करण्यासाठी, भेदन करण्यासाठी, लेखन करण्यासाठी, शस्त्रम, वृंत, फलांतरे. वृंत आणि फल, फल म्हणजे त्याचं ब्लेड आणि वृंत म्हणजे त्याची ग्रिप, ह्याची कसं पकडायचं तर तर्जनी आणि मध्यमांगुष्ठैहि गृह्णीयात्सु समाहिताः. तर्जनी इंडेक्स फिंगर, मध्यम अंगुष्ठैहि, म्हणजे ही 3 बोटं जी आहेत ना तर्जनी, मध्यम आणि अंगुष्ठा या 3 बोटांनी पकडायचे. तुम्ही जर का करंगलीने काय करायला लागलात असं असं तर ते काय आपल्याला करायला जमणार नाही, त्याला ग्रिप नाहीये हो. म्हणून ही 3 बोटं वापरायची, तर्जनी, मध्यमा आणि अंगुष्ठा ही सुसमाहितः. त्याने ग्रिप अशी एवढी चांगली असली पाहिजे ना की आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट योग्य पद्धतीने हँडल करणं, हाताळणं या गोष्टी करता आल्या पाहिजेत. जनरली ना ह्याचा एक रूल असतो की इन्स्ट्रुमेंट जे आहे ना ते ह्या 3 डिरेक्शन मध्ये 3 हे सांभाळत असतात. इंडेक्स फिंगर आहे ना ती स्ट्रेट डिरेक्शन सांभाळते, म्हणजे आपल्याला किती आत जायचंय किती बाहेर जायचंय ही गोष्ट ही इंडेक्स फिंगर सांभाळत असतात. जे थंब आहे ते व्हर्टिकल डिरेक्शन सांभाळतं, म्हणजे आपल्याला 90 डिग्रीज मध्ये वापरायचं आहे इन्स्ट्रुमेंट, 60 डिग्रीज मध्ये वापरायचं आहे, 40 डिग्रीज मध्ये वापरायचं आहे, किती आत जायचं आणि किती वर जायचं हे ते ठरवतं. आणि हा जो आहे ना तो म्हणजे मिडल फिंगर जो आहे मध्यमा, तर ती आपल्याला ती या बाजूला किंवा कुठल्या प्लेन मध्ये वापरायचंय हे सांगत असते. सो हे 3 जे प्लेन्स आहेत वेगवेगळे ते ह्या 3 इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि थंब या तिन्हींनी ती आपल्याला सांगितली जाते. सो कसं वापरायचंय, तर्जनी मध्यमांगुष्ठैहि गृह्णीयात्सु समाहिताः असं म्हटलेलं आहे. ओके, सो त्याच्या पुढचा एक श्लोक घेऊयात आपण. विश्रावणानि वृन्ताग्रे तर्जनी अंगुष्टिकेन च तलप्रच्छान वृत्ताग्रम ग्राह्यम व्रीहि मुखम मुखे. आता हे कसं पकडायचं आहे सगळं तर विश्रावणाने वृत्ताग्रे, विश्रावण करण्यासाठी कसं पकडायचंय, वृंत अग्रे तर्जनी आणि अंगुष्ठकेनच्या, तर्जनी अंगठा या दोघांनीच पकडायचं आहे. आणि ते कुठे पकडायचं तर वृंत अग्रे. वृंत म्हणजे काय तर त्याची जी मूठ आहे ती त्याच्या अग्राला, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे प्रच्छन्न कर्म करायचं आहे रक्तस्रावणासाठी, तर सगळंच्या सगळं असं ते गदेसारखं धरून असं असं प्रच्छन्न कर्म आपण नाही करणार आहे. मग कसं करणार आहे तर 2 बोटांमध्ये इन्स्ट्रुमेंट पकडणार. एक उदाहरण म्हणजे आता समजा हे आहे तर हे 2 बोटांमध्ये पकडून आपण इन्सिजन घेत असतो किंवा प्रच्छन्न कर्म करत असतो. त्याच्यामध्ये असे सगळेच्या सगळी बोटं नाही लावली जात. याच्यामध्ये काय होतं डिरेक्शन आणि आपला जोर किंवा आपण किती डेप्थ मध्ये जाणार आहोत ह्या 2 गोष्टी तय होतात. सो ह्या 2 बोटांमध्ये असं पकडून आपल्याला ते करायचं आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट वापरत असताना तल प्रच्छन्न वृंताग्रम ग्राह्यम व्रीहि मुखम मुखे. आता व्रीहि मुख वापरायचं आहे आपल्याला, तर ते कसं वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये मुठीचा अग्र, वृंत अग्र, ग्राह्यम कसं तल प्रच्छन्न, तळ हाताखाली झाकून ठेवून ते तोंडाजवळ ते पकडायचं आहे. म्हणजे कसं की हे अग्र आणि वृंत आहे ना हा पूर्ण असा पकडून आपल्याला ते पकडायचं आहे. म्हणजे संपूर्ण तळ हाताखाली ते इन्स्ट्रुमेंट आलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला व्रीहि मुख जे आहे तर ते वापरायचं आहे. त्याच्यानंतर मुलेषु आहरणार्थानी क्रिया सौकर्यते परम. आता मुलेषु म्हणजे मुळाच्या ठिकाणी कधी पकडायचं तर क्रिया सौकर्यासाठी. मूळ म्हणजे जिथे काय म्हणू एंड आहे, ही मूठ आहे आणि समजा हे इन्स्ट्रुमेंट आहे तर त्याच्या मुळाशी अगदी जवळ पकडून आपल्याला कधी कधी काम करावं लागतं. आणि ते कधी तर शल्य जे आपल्याला बाहेर काढायचंय क्रिया सौकर्य त्याच्यासाठी, म्हणजे अगदी जवळ जर आपल्याला पकडलं ना तर त्या गोष्टी आपल्याला करणं सहज शक्य होतं. एक उदाहरण म्हणजे हे समजा कुठलंही शस्त्र आहे आणि इथे पकडून मी असं काहीतरी काम करते ह्याच्यावरती तर ते नाही होणार, पण जर मी इथे जवळ पकडलं तर मला ते काम अगदी नीट करता येईल. सो त्या दृष्टीने त्याच्या जवळ मुखापाशी पकडून ते काम करावं असं आहे. त्याच्यानंतरचा श्लोक घेऊया. हा सौकर्य परम स्यान् नवांगुल विस्तारः सुघनो दशांगुलाः क्षौमं पत्र कर्णकौशेय दुकूल मृदुजर्मजः विन्यस्तपाशः सुस्यूतः सान्तर्णास्थ शस्त्रकः
शलाका पिहितस्याश्च शस्त्रकोशस्य संचयः. आता हा शस्त्रकोश कसा असावा या संदर्भामधलं वर्णन आहे. सो याच ठिकाणी आपण इथे थांबूयात आणि उद्या परत भेटूयात आरोग्य चर्चेच्यासाठी. तर उद्याची आरोग्य चर्चा झाल्यानंतर विश्ववतीच्या फेसबुकवरती स्त्री रोगाच्या संदर्भामध्ये या संपूर्ण महिनाभरामध्ये दर शनिवारी 6 वाजता लेक्चर आहे. तर त्याला सुद्धा तुम्ही फेसबुक पेजवरती डिरेक्टली येऊ शकता, विश्ववतीच्या फेसबुक पेजच्या लाईव्ह वरती. ओके, तर उद्याचा विषय आहे गुढीपाडवा आणि उद्या सकाळी लवकर हे चालू होतोय. सो गुढीपाडवा. सो सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचं लेक्चर इथे थांबूयात आणि उद्या भेटूयात.